हा सगळा प्रयत्न जेव्हा तुम्ही कोविड काळात करता, कोविडच्या शिवाय सुद्धा तुम्ही तुमचा सेवा कार्याचा प्रसार चालू ठेवता आणि तुम्ही म्हणता की तुमच्याकडे काँग्रेसवाले सुद्धा मदत मागायला येतात, पण ज्या वेळेला निवडणुकीची वेळ येते तेव्हा तेच म्हणतात की हे सगळं सेवा कार्य हे पैसे गोळा करण्यासाठी आहे आणि इलेक्शन बॉन्डचा एक मुद्दा यात प्रामुख्याने घेतला जातो। सेवा कार्याचा आणि बॉन्डचा काही संबंध नाही। फार्मा कंपन्यांच्या माध्यमातून पैसे उकळले गेले वगैरे असा आता आरोप सुरू झालेला आहे। पहिली गोष्ट अशी की माझा बॉन्डशी काही संबंध नाही, माझ्या डिपार्टमेंटचा नाही, माझाही नाही। बॉन्ड्समध्ये कसं आहे की एक गोष्ट सत्य आहे की राजकारणामध्ये शेवटी पॉलिटिकल पार्टीला पैसा लागतो आणि त्यामुळे मी परवा एका वाहिनीला सांगितलं की ज्याचं TRP जास्त आहे त्याला जास्त ॲडव्हर्टाइजमेंट रेट मिळतो, जो सत्तेत असतो, जो चालतं चालत, जे नवीन असतं त्याला कमी मिळतो। पण कुठेतरी राजकारणात पक्षीय राजकारणाकरता पैसे लागणार आहेत, त्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे। सध्या मुद्दा सबज्युडिस आहे, पण सुप्रीम कोर्ट सांगेल आणि पॉलिटिकल पार्टी म्हणून काही ना काही मार्ग शोधला पाहिजे, नाही तर मग राजकारणामध्ये मग जो पैसा ज्या मार्गाने येतो त्यापेक्षा काहीतरी संरक्षित मार्ग असला पाहिजे। या भावनेतून बॉन्ड्सचा विषय आमच्या पक्षाने आणला।